साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून उष्माघात नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून रुग्णांना गरजेच्या वेळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। जिल्ह्यातील 16 उपजिल्हा रुग्णालये, 16 ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे उष्माघाताचा त्रास झाल्यास नागरिकांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी टोपी, गॉगल आणि उन्हापासून संरक्षण करणारी वस्त्रे वापरावीत तसेच दुपारी 12 ते 3च्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, ताजा आहार घ्यावा असेही आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केले आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। साधारणतः मागच्या 1 आठवड्यापासून दररोज अर्धा डिग्री सेल्सिअस ते 1 डिग्री सेल्सिअसनं तापमानामध्ये वाढ होत आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी ह्या तीव्र उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण सर्व आरोग्य संस्थांमध्ये कोल्ड रूम कार्यान्वित केलेले आहेत, म्हणजेच उष्माघात कक्ष आपण कार्यान्वित करण्याबद्दल मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। साधारणतः किती तयार केले सर? आपल्या जिल्ह्यामध्ये 82 प्राथमिक आरोग्य केंद्र, 16 उपजिल्हा रुग्णालय, 16 ग्रामीण रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय आणि 1 जिल्हा रुग्णालय या सर्व आरोग्य संस्थांमध्ये ही कोल्ड रूम कार्यरत करण्यात आलेली आहे। तरी जर कुणाला उष्माघाताची लक्षणं आढळली तर त्यांनी तात्काळ त्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा। त्याचबरोबर उष्माघात होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये गरज नसताना म्हणजे साधारण 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणं टाळावं। त्याचबरोबर घराबाहेर फिरताना डोक्याला टोपी किंवा स्कार्फ यासारख्या गोष्टींचा वापर करावा। तसेच फार घट्ट कपडे वापरू नयेत, सैलसर सुती कपडे वापरावेत। तहान लागली नसली तरी सुद्धा नियमितपणे पाणी प्यावं। ORS, लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचा वापर करावा की जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दीर्घकालीन आजारी असलेल्या लोकांनी या उन्हामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। बंद वाहनात, कारमध्ये किंवा बसमध्ये मुलांना किंवा वृद्ध लोकांना एकटं सोडू नये। जास्त शारीरिक श्रमाचे काम शक्यतो सकाळी जास्त ऊन पडण्यापूर्वी किंवा सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर करावं। धन्यवाद।